नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्वाद आपल्या घरचा या आपल्या चॅनेलवर। आज आपण महाशिवरात्री निमित्त एक खास उपवासाची थाळी बनवणार आहोत। महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र सण आहे। या दिवशी उपवास करणे, शंकराची पूजा करणे आणि भजन कीर्तन करणे याला विशेष महत्त्व आहे। म्हणूनच आज आपण उपवासासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आज आपण ह्या थाळीमध्ये साबुदाणा खिचडी, उपवासाचा बटाटा, बेसन, तळणीचे पदार्थ, उपवासाचा चिवडा हा बनवणार आहोत। आपण इथे साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। बटाट्याचं भाजी बनवण्यासाठी मी बटाटा शिजवून घेतलेला आहे। मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। 10 ते 15 मिरच्या बारीक कट केलेल्या आहे। 1 चमचा मीठ घेतलं आहे आणि शेंगदाण्याचा बारीक कूट केलेला आहे। आता आपण फर्स्ट साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तव्यावर 1 पळी तेल घेतलेलं आहे। ते तव्यावर मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी थोडासा ठेचा ॲड करत आहे आणि आता आपण यामध्ये साबुदाणा ॲड करत आहोत। आता मी यामध्ये कूट टाकत आहे शेंगदाण्याचा। आपल्याला आता ही खिचडी हाय फ्लेमवर अशी चांगली परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या खिचडीचा एक दाणा वेगळा झालेला आहे आणि अशी मऊसूत आपली ही खिचडी शिजली आहे। आता मी याच्यामध्ये थोडासा बटाटा ॲड करत आहे आणि याला चांगलं परतून घेत आहे। अशा प्रकारे आपली ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता मी त्यावर परत 1 चमचा तेल घेत आहे आणि यामध्ये मिरची ॲड करत आहे आणि थोडासा ठेचा मी यामध्ये ॲड करत आहे। आता आपण यामध्ये बटाटा ॲड करणार आहोत। आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला हा उपवासाचा बटाटा रेडी झाला आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेत आहे आणि यामध्ये 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडं पाणी आणि मीठ ॲड केलेलं आहे। याला आपल्याला मिक्सरमध्ये प्रॉपरली ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे। मी पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये हे वाटण ॲड केलेलं आहे। आपण आता यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहोत आणि याला चांगली उकळी फुटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे शेंगदाण्याचं बेसन रेडी झालेलं आहे। आता मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवत आहे। आता आपण यामध्ये हे वाळवणीचे जे पदार्थ आहेत हे तळून घेणार आहे। उपवासासाठी आपण वेफर्स, कीस, बटाट्याचे पापड, चकली आणि नायलॉनचा चिवडा हा तळणार आहोत। हे सगळे उपवासाचे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये करतो आणि हे वर्षभर आपल्याला यूज करता येतात। आता आपण 1 बाय 1 हे सगळे पदार्थ तळून घेणार आहोत। आता मी कढईमध्ये कीस हा तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा कीस आता तळून झालेला आहे। अशा प्रकारे आपला हा कीस तळून रेडी झालेला आहे। आता मी यामध्ये चकल्या तळत आहे। चकल्या पण आपल्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये बटाट्याचे वेफर्स तळण्यासाठी टाकत आहोत। वेफर्स पण तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र तळले गेलेले आहेत।
आता यामध्ये मी हे बटाट्याचे पापड तळून घेत आहे। आता आपण यामध्ये नायलॉनचा चिवडा तळून घेत आहोत। नायलॉनचा चिवडा आपण हाय हीटवर तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला हा चिवडा आता तळून झालेला आहे। आता मी शेंगदाणे तळून घेणार आहे। आपले शेंगदाणे आता तळून झालेले आहे। आता आपण मिरच्या तळणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली मिरची प्रॉपरली तळली गेलेली आहे। आता आपण हा नायलॉनचा चिवडा मिक्स करणार आहोत। यामध्ये नायलॉनचा चिवडा, मिरची, शेंगदाणे आणि थोडासा कीस आपण ॲड करून एकत्र मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे आपला हा उपवासाचा चिवडा रेडी झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या महाशिवरात्री स्पेशल उपवासाच्या थाळीत साबुदाणा खिचडी, उपवासाचा बटाटा, शेंगदाण्याचे बेसन, उपवासाचा चिवडा, फराळी वाळवण्याचे पदार्थ, उपवासाचे पापड आणि कुरकुरीत चकल्या हे सर्व पदार्थ आहेत। ही थाळी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासासाठी बनवू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन रेसिपींची अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।